नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा छत्रपती संभाजीनगरवरून नेक्स्ट अप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 2025 मध्ये कशी काउन्सिलिंग चालत होती, त्यानंतर 2026 साठी काय लेटेस्ट नवीन रूल आलेले, हे सगळं सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमएसटी, सीईटी, पीसीबी व पीसीएम दोघांचा पहिल्या अटेम्प्टचा निकाल देखील या ठिकाणी पोर्टलवरती पब्लिक झालेला आहे. ओके, सेकंड अटेम्प्टचा जो रिझल्ट आहे तोही लवकर येईल तुमचा. ओके, पण यासाठी जी प्रोसिजर असणार आहे नंतर रिझल्ट आल्यानंतर कसं, ते सगळं काही सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप, ओके, ज्यालाच म्हणतो आपण नेक्स्ट स्टेप, सगळं काही तुम्हाला सविस्तरपणे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, एक फ्लो चार्ट आणलाय मी तुमच्या समोर. 2024 मध्ये कशी प्रोसेस चालू होती आणि 25-26 या अकॅडमिक इयर साठी प्रोसेस कशी चालणार, सगळं सविस्तरपणे सांगणार आहे. जर कोणी पॅरेंट्स या ठिकाणी व्हिडिओ बघत असेल तर त्याच्या पाल्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. शेवटपर्यंत बघा. आणि जर कोणाचं पाल्य या ठिकाणी व्हिडिओ बघत असेल तर त्याच्या स्वतःच्या भविष्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून व्हिडिओला काय करायचंय, शेवटपर्यंत बघायचंय. कारण तुम्ही या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये थोडं जरी चुकलंय मित्रांनो, तर काय होऊ शकतो, तुमचा ऍडमिशन या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. तर यासाठी काय करायचंय, सगळ्यांनी सविस्तरपणे व्हिडिओला बघायचंय. विद्यार्थी मित्रांनो, अशाच लेटेस्ट नवीन अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा, ते तुमचे मिस होणार नाही. व त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, अजून जर नेक्स्ट अप अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय. कारण सगळी प्रोसेस आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला देखील सांगणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, बघा, काही अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी. बघा, काय झालं होतं, आमचा नेक्स्ट अप अकॅडमीचा इंस्टाग्रामचा चॅनल होता बघा. ओके, तर या चॅनलवरती रात्रीच आमचे 1000 सबस्क्रायबर या ठिकाणी काय झालेले होते, कंप्लीट झालेले होते. आम्ही सगळे खूप खुश होतो. म्हणजे आमच्या टीमने एवढी मेहनत केलेली होती या चॅनलवरती. तब्बल या ठिकाणी आमच्या ज्या पोस्ट होत्या त्या 270 होत्या. ओके, आणि 1000 या ठिकाणी काय झालेले होते, आमचे आता नवीन फॉलोअर झालेले होते. नवीन चॅनल होता, नवीन सुरुवात होती. सगळी टीम एकदम आम्ही खुश होतो. मागच्या काही 28 दिवसात जो रीच होता आपला, तो 9,20,000 जवळपास होता. म्हणजे जवळपास 1,000,000. पण रात्रीच काय आलं, म्हणजे रात्री आम्ही सगळे खुश झालो. जवळपास 12 वाजता आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर झाले आणि सकाळी एक 10-10:30 ला Instagram कडून एक मेसेज येतोय का तुमची जी आयडी ती सस्पेंड करण्यात आलेली या ठिकाणी. ओके, तर आमची जी आयडी या ठिकाणी बघू शकता, वी सस्पेंडेड युअर अकाउंट नेक्स्ट स्टेप अकॅडमी, तो सस्पेंड झाला. आमचे जे फॉलोअर्स होते ते झिरो झाले आणि आम्ही एवढ्यासाठी मेहनत केलेली ते सगळं झिरो झाले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्हाला सपोर्ट दाखवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या इंस्टाग्रामचे नवीन पेजची लिंक देते. जे विद्यार्थी आमच्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करतील बघा, त्यांना जेवढे काही पुण्यामधील जेवढे काही टॉपचे कॉलेजेस असतील, सिक्वेन्स वाईज सीएस, आयटी, एआयएमएल, एआयडीएस या ब्रँचेसचे एकदम परफेक्टपणे मी सिक्वेन्स लावून तुम्हाला ती जी लिस्ट आहे ती फ्री मध्ये देईल. तर तुम्ही सर्वांनी काय करायचंय, जो नवीन चॅनल असणार आहे बघा आपला, ते चॅनलला लगेच फॉलो करून घ्यायचंय. आणि त्या फॉलो केल्यानंतर इंस्टाग्रामला मेसेज करायचे, सर आम्ही चॅनलला फॉलो केलंय, आम्हाला पुण्यातील टॉप कॉलेजेसची काय द्या, लिंक शेअर करा. ओके, लिस्ट शेअर करा. त्याची एक लिंक देईल, त्या लिंकवरून तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपला अकाउंट होता याचे आता फॉलोअर झिरो झालेले, पण आपण आता काय करणार आहे, पुन्हा एक नवीन सुरुवात करणार आहे. तर या नवीन सुरुवातीसाठी फक्त तुमचं काय पाहिजे, या ठिकाणी थोडासा सपोर्ट पाहिजे. आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरला आमचं ऑफिस आहे. ओके, जर तुम्हाला तुमची काउन्सिलिंग करायची असेल एक्सपर्ट लोकांकडून, तर तुम्ही काय करू शकता, आमच्यासोबत जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जी फीस असणार आहे 1999 असणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन मध्ये जॉईन करताय तर ऑनलाईन मध्ये जॉईन केल्यानंतर काय मिळणार, सगळं काही सविस्तरपणे सांगतोय. ओके, फास्ट मध्ये येतोय, 2च मिनिटात सगळं एक्सप्लेन करणार आहे. पर्सनलाइज गायडन्स असणार आहे. तुम्ही तुमच्या पर्संटाईलवर कोणती ब्रँच निवडायला हवी, ओके, कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला हवा, त्या कॉलेजचं फ्युचरमध्ये पॅकेज काय असणार, हे सगळं पर्सनल लेवलवरती मी तुम्हाला गाईड करणार आहे. सीट अलॉटमेंट सपोर्ट असणार आहे बघा. कॉलेज अँड कोर्स सिलेक्शन तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे बघा. डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. प्रायोरिटी सपोर्ट देखील तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर डिटेल काउन्सिलिंग तुमची करून दिली जाणार आहे. कॉलेज लिस्ट तुमच्या मार्कच्या आणि पर्सेंटाईलच्या बेसिसवर तुम्हाला आपण बनवून देणार आहे. रँक अँड कट ऑफ अनालिसिस असून यामध्ये काय असणार, तुमची जी पुढील काउन्सिलिंगची प्रक्रिया असेल त्याला सपोर्ट मिळेल. ओके, स्पेशल गायडन्स असेल बघा लो मार्क कॅन्डिडेटसाठी आणि थेट लाईव्ह काउन्सिलिंगचे सेशन तुमचे चालणार. जर हा प्लॅन तुम्हाला जॉईन करायचा असेल मित्रांनो, तर नेक्स्ट अप अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली. 2000 रुपयाचा प्लॅन आहे. यामध्ये संपूर्ण काउन्सिलिंगसाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू व तुम्हाला जे काही प्रश्न पडताय ते तुमचे पर्सनल लेवलवर ते सॉल्व्ह करू आणि तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला काय करून देऊ, अलॉटमेंट करून देऊ. दुसरा प्लॅन आहे विद्यार्थी मित्रांनो 7000चा. सगळे फीचर सारखे असणारे, पण 2 फीचर यामध्ये ऍडिशनल असणारे.
जसं की सर्वात पहिले तुमचं जे चॉईस फिलिंग असणार आहे, जे रजिस्ट्रेशन असणार आहे ते आम्ही करून देणार आहे. आणि तुमचं दुसरं असं म्हणजे तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. सगळं आम्ही करणार आहे. तुम्हाला जस्ट डू वन थिंग करायची, डॉक्युमेंट शेअर करायची. ओके. आणि या ठिकाणी काय करायचं, डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं. इथपर्यंत आमचं काय असणार आहे, सपोर्ट असणार आहे. हा 7,000चा प्लॅन आहे. जॉईन करायचा असेल तर जॉईन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, वेळ बराचसा झालेला आहे या ठिकाणी. ओके. तर आपण आपल्या व्हिडिओला काय करून देऊ, आता स्टार्ट करून देऊ. व्हिडिओ थोडा लंबा असू शकतो, पण तुमच्या कामाचा आहे मित्रांनो. ओके. तर एमएसटी सीईटी कॅप रूल आपल्याला माहित असायला पाहिजे. जे ओल्ड रूल होते बघा, आणि जे नवीन रूल आलेले बघा, जे 2026 साठी, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. ते देखील आता मी सविस्तरपणे तुम्हाला सांगतोय. ओके. या स्लाइडवर थोड्या वेळाने आपण, ओके, तत्पूर्वी मी तुम्हाला काय सांगतो, आता प्रोसेस सांगतो बघा. सगळ्यात पहिली जे प्रोसेस असणार तुमची ती कशा प्रकारे असणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 2026 मध्ये जर तुम्हाला एमएसटी सीईटी थ्रू इंजिनिअरिंग म्हणा, फार्मसी म्हणा, याला जर ऍडमिशन घ्यायचंय, तर तुमची जी प्रोसेस असणार आहे बघा, ती कशा प्रकारे असणार आहे. एक मिनिट, माझा फोन वाजतोय, त्याला सायलेंट करून देतो आणि लगेच आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. एक मिनिट. चलो ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी 2026 मध्ये जर आपल्याला एमएसटी सीईटीचं एक्झाम आपण दिला असेल आणि आपल्याला जर आता इंजिनिअरिंग म्हणा किंवा फार्मसीला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, तर प्रोसेस कशी चालणार, स्टेप बाय स्टेप सगळं सांगते. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागतो, रजिस्ट्रेशन करावं लागतं. एमएसटी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग रजिस्ट्रेशन कशा प्रकारचं असतं बघा. सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण व्हॉट्सअपचा अकाउंट बनवतो, त्याच्यावरती काय करतो आपण, एक रजिस्ट्रेशन करतो. ओके. सोडा, आपण इंस्टाग्रामवरती जर अकाउंट बनवलं तर आपण त्याच्यावरती काय करतो, एक रजिस्ट्रेशन करतो. आपल्या बेसिक बेसिक डिटेल त्यामध्ये ऍड करतो. जसं की आपलं नाव, आपलं डेट ऑफ बर्थ, है ना, त्या बेसिक बेसिक गोष्टी असतात. असंच आपल्याला सीईटी सेलवरती काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागतो. आपलं नाव, आपली 10वी कोणत्या बोर्डातून झाली, आपल्याला 10वीला किती मार्क्स होते, ओके, किती या ठिकाणी पर्सेंटाईल होते, त्यानंतर 12वीत किती आपल्याला मार्क्स आलेले, ओके, आपण कुठले डोमासाईल आहोत, ओके. त्यानंतर आपल्याकडे आपण जर रिझर्व्ह कॅटेगरीला जर बिलॉंग करत असाल तर आपल्या कॅटेगरीची माहिती आपल्याला भरावी लागते. एक सिंपल बेसिक रजिस्ट्रेशन असतो, जो की देखील आपल्याला सीईटीच्या पोर्टलवरती करावा लागतो. तो कसं करायचं काय, ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होईल मित्रांनो, त्यावेळेस सविस्तरपणे मी तुम्हाला सांगेन. तर यासाठी काय करून घ्यायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमीला सबस्क्राईब करून घ्यायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतो. ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी दोन पर्याय बघायला मिळतात. पर्याय पहिला असतो बघा तुमचा ई स्क्रुटिनी मोड असतो आणि दुसरा तुमचा फिजिकल स्क्रुटिनी मोड असतो. आता ई स्क्रुटिनी म्हणजे काय, आता बघा बरेचसे जे विद्यार्थी असतात ते गावाकडचे असतात, बरोबर, एकदम खेड्यापाड्यातून असतात. मग या विद्यार्थ्यांना जे फिजिकल जे सेंटर असतात बघा, एफसी सेंटर जे सिटीमध्ये असतात, जे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस असतात, त्यांच्यावरती हे फिजिकल काय असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा सपोर्ट मिळतो. त्यालाच काय म्हणतो आपण, फिजिकल स्क्रुटिनी. म्हणजे ई स्क्रुटिनी काय असतो, हे ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट यामध्ये काय होणार मित्रांनो, ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट यामध्ये काय होणार, व्हेरीफाय होणार. ओके, व्हेरीफाय होणार. आणि फिजिकल स्क्रुटिनी मध्ये काय होणार, तुमचे जे डॉक्युमेंट तुम्हाला काय करावं लागणार, फिजिकली काय करावं लागणार मित्रांनो, व्हेरीफाय या ठिकाणी करावं लागणार आहे. ओके. तर यामध्ये आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता जर तुम्ही शहरात राहत असेल तर तुम्ही काय करू शकता, एकच मिनिट. हां. आता बघा, जर तुम्ही शहरामध्ये जर राहत असाल आणि तुमच्या घरापासून जर एखादा कॉलेज 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर जर अंतरावर असेल, तर तुम्ही काय करू शकता, फिजिकल स्क्रुटिनी हा मोड चूज करू शकता. पण एखादा विद्यार्थी तो गावाकडे राहतो, मग त्याच्या घरापासून जे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस ते खूप लांब आहे. ओके. तर तो विद्यार्थी काय करू शकतो, ई स्क्रुटिनी मोडमध्ये त्याचे ऑनलाईन या ठिकाणी काय करू शकतो, हा ऑप्शन चूज करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विचारलं जाईल, तर तुमच्या घरापासून जर इंजिनिअरिंगचं कॉलेज जर जवळ असेल, ओके, तर तुम्ही काय करू शकता, फिजिकल स्क्रुटिनी या ठिकाणी चूज करू शकता. तिथे तुम्हाला त्या कॉलेजचं काय येणार, नाव येणार. तुम्ही कोणतं कॉलेज चूज करता, त्याचं नाव, कोणत्या दिवशी करताय, म्हणजे ते दिनांक तुम्हाला त्या ठिकाणी चूज करायची आणि तुमचं त्या ठिकाणी एक स्लॉट बुक करायचंय. किंवा जर तुमच्याकडून एवढं होत नसेल तर सरळ सरळ काय करायचं, ई स्क्रुटिनी मोड या ठिकाणी चूज करून घ्यायचंय. यामध्ये तुमचं ऑनलाईनच काय होऊन जातील, डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊन जातील. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा,
ज्यावेळेस आपलं आता कॅप रजिस्ट्रेशन झालं, आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, ओके, त्यानंतर येते आपले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ओके, त्यावेळेस काय येते आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं आता रजिस्ट्रेशन केलंय पोर्टलवरती. ओके, तर तुम्ही कुठे परफॉर्म करताय, महाराष्ट्रामध्ये किती कॅन्डिडेट तुमच्या वरती आहे. ओके, तर ती काय असते तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. बरं, यामध्ये जर तुमच्याकडून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं असेल, तुम्हाला फक्त बघायचं असतं तुमचं नाव काय, तुमचं रजिस्ट्रेशन कोणत्या कोट्यातून झालंय. याच्या व्यतिरिक्त जर काही चुकलं असेल तर तुम्ही काय करू शकता, ग्रेव्हन्सेस साठी या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये यांनी इन्क्लूड नाही केले तर त्यावेळेस काय होते तुमचं या ठिकाणी काय होते करेक्शन करून तुमची पुन्हा काय येते फायनल मेरिट लिस्ट येते. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. मग नंतर काय प्रोसिजर असते, तर त्यानंतर बघा ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचे असते. ओके, ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे कॉलेजेसचे नाव आपल्याला देखील ऍड करावे लागतात. जसं की आता छत्रपती संभाजीनगर आहे आपला, तर छत्रपती संभाजीनगर मधून जिका. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हा कॉलेजला तुम्ही पहिलं प्राधान्यक्रम देऊ शकता जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल. दुसरा प्राधान्यक्रम तुम्ही CSMSS छत्रपती संभाजीनगरच्या ह्या कॉलेजला देऊ शकता. ओके, किंवा मग तुम्हाला पुण्या साईडला जायचं असेल, COEP ला तुम्ही पहिला प्रिफरन्सेस देऊ शकता. नंतर VJTI ला तुम्ही दुसरा प्रिफरन्सेस देऊ शकता. नंतर मग PICT ला तुम्ही प्रिफरन्सेस देऊ शकता. तर मग यामध्ये काय असतात वेगवेगळे तुम्हाला काय मिळतात ऑप्शन मिळतात. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण या ठिकाणी काय करतो चॉईस फिलिंग करतो, त्या चॉईस फिलिंग मध्ये सर्वात महत्वाचं असतं ब्रँच. तुम्ही ब्रँच कोणती निवडताय, कॉलेज तर तुम्ही टाकणारच आहे, पण त्या कॉलेजमधील तुम्ही ब्रँच कोणती निवडताय आणि त्या ब्रँचला प्राधान्यक्रम कोणता देताय. जर तुमच्या मुलाला किंवा तुम्ही जर पाल्य या ठिकाणी जर बघत असेल आणि जर तुम्हाला या ठिकाणी जर 95% आले असतील आणि तुम्ही जर एखाद्या चांगल्या कॉलेजचं नाव टाकलं आणि त्यामध्ये जर तुम्ही सिव्हिल ही ब्रँच वरती टाकली मित्रांनो, तर तुमचं काय होणार, तुम्हाला सिव्हिल या ठिकाणी अलॉटमेंट होणार. आणि या वर्षी काय झालेलं आहे मित्रांनो, सीईटी सेलचे नवीन रूल आलेले. जर तुमचे पहिल्या राऊंडला जर 3 जे प्रिफरन्सेस तुम्ही टाकताय, त्या 3 ब्रँच पैकी जर तुम्हाला एखादी ब्रँच किंवा एखादा कॉलेज जर अलॉट होतंय, जर तुम्हाला ते अलॉट झालं तर घ्यावंच लागणार आहे. ते काय होणार ऑटो फ्रेज होणार. म्हणून जे तुम्हाला चॉईस फिलिंग असते ना, ती खूप काळजीपूर्वक करावी लागते. ओके. नाहीतर या ठिकाणी जर तुम्ही 2 वर्ष मेहनत केली, कोणी 3 वर्ष केले, कोणी 1 वर्षाचं रिपीट केले, तर मग त्यांच्यासाठी जी मेहनत असणारी जर ते काउन्सिलिंगमध्ये चुकले, ते सगळं झिरो होऊन जाणार. म्हणून यासाठी तुम्हाला काय करायचंय, प्रॉपरपणे तुमची काउन्सिलिंग करावी लागणार मित्रांनो. ओके. पहिले बघा, आता समजा तुम्ही ज्यावेळेस तुमची ऑप्शन फॉर्म लिस्ट भरताय, इथं तुम्हाला समजा COEP या कॉलेजमध्ये बघा COEP. तर या कॉलेजमध्ये तुम्हाला जर CSE पाहिजे तर याला पहिला प्राधान्यक्रम CSE चा द्यायचा. ओके. दुसरं COEP. ओके. त्याच्यानंतर IT लगेच असं. त्यानंतर तिसरं प्राधान्यक्रम हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. आता तुम्ही काय करणार, यामध्ये समजा तुमच्याकडून तिसऱ्यामध्ये समजा एखादा आपण काय घेऊ PICT आणि यामध्ये जर तुमच्याकडून गलतीने जर मेकॅनिकल आलं ना मित्रांनो, या ठिकाणी जर गलतीनं मेकॅनिकल आलं तर आता काय होणार मी तुम्हाला सांगतो. अ, जर समजा तुमचे पर्सेंटाईल CSE किंवा IT ला बसत नाहीये आणि PICT मध्ये मेकॅनिकलला जर बसत असेल, तुम्हाला समजा या ठिकाणी 97 पर्सेंटाईल आहे आणि हा मेकॅनिकलचा कट ऑफ जर 86 वर जरी जात असला, हा तुम्हाला भेटून जाणार आहे, बरोबर. आता हा तुम्हाला भेटला तर CET सेलचे जे नवीन रूल आलेले या ठिकाणी, जर पहिल्या राउंडमध्ये हे जे 3 ऑप्शन तुम्ही भरताय, यामध्ये जर तुम्हाला समजा या ठिकाणी तिसरा पैकी जर कोणतंही एक राउंड मध्ये या ठिकाणी जे तुम्ही 3 प्रिफरन्सेस भरले त्यापैकी जर एक अलॉटमेंट झाली, तर तुम्हाला ते घ्यावंच लागणार. तुम्हाला बेटरमेंट नसणार. आणि आता बघा मुलांनी एवढे मेहनत केली, अभ्यास केले, 97 पर्सेंटाईल त्याला आले. बरोबर 97 पर्सेंटाईल आले. पण त्यांनी प्रिफरन्स चुकीचा भरला. त्याला मेकॅनिकलला जायचं नसतं. पण गलतीनं काय होतंय मुलांकडून ते प्रिफरन्सेस या ठिकाणी काय होऊन जातात, ॲड होऊन जातात आणि ते त्यांचं या ठिकाणी कॉलेज काय करतात, मिस करतात. म्हणून अशी गलती होऊ नये म्हणून मित्रांनो तुम्ही काय करू शकता, आमच्यासोबत जॉइन करू शकता. यामध्ये तुम्हाला सगळं सविस्तरपणे सांगितलं जाईल. पण तुम्हाला देखील सगळं आमच्याकडून करून घ्यायचंय. तर हा प्लॅन आहे मित्रांनो ₹7,000 यामध्ये सगळं तुमचं जे काही असणार, चॉईस फिलिंग म्हणा, रजिस्ट्रेशन म्हणा, हे सगळं आम्ही करून देणार. ओके. तर तुम्ही जॉइन करू शकता. जॉइन करण्यासाठी बघा तुमच्या समोर एक लाईन स्क्रोल होते बघा. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे. त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. ओके. त्यानंतर बघा 2026-25-26 साठी काय झालंय माहिती का आता? या ठिकाणी थोडा बदल झालाय. पहिले तुमचे 3च राउंड व्हायचे इथपर्यंत. ओके. आणि नंतर इन्स्टिट्यूशनल राउंड.
पण आता 2026 मध्ये काय होणार आहे, परत चौथा राऊंड तुमच्यासाठी ऍडिशनल या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. म्हणजे आता तुम्ही जर या ठिकाणी काउन्सिलिंगची प्रोसेस करणार तर किती राऊंड खेळू शकता? 4 राऊंड खेळू शकता. ते कशा प्रकारे असणार सगळं काही तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय. 4 राऊंड नंतर कोणते राऊंड होतात? इन्स्टिट्यूट राऊंड होतात. याला काय करावे लागते? आपल्याला रिपोर्टिंग करावं लागते. कॉलेजला जाऊन डायरेक्ट तुम्ही काय घेऊ शकता? ऍडमिशन घेऊ शकता. ओके. सगळं काही सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर मित्रांनो सगळ्यात पहिले ऍडमिशन प्रोसेस डिफरन्स आपण या ठिकाणी बघून घेऊया. ओके. तर बघा ओल्ड ऍडमिशन प्रोसेस आहे बघा 2024 ची आणि न्यू ऍडमिशन प्रोसेस आहे बघा 2025-26 या अकॅडमिक इयर साठी. डिफरन्स काय असणार सगळं काही सविस्तरपणे सांगतो. सगळ्यांनी लक्षपूर्वक बघायचे. बघा सर्वात पहिले आपण काय केलं आता कॅप राऊंड 1 आहे समजा आपल्याला कॅप राऊंड 1 मध्ये बघा 2026 चं सांगतोय 25-26 चं कारण ह्या वर्षी आपल्याला काय करायची काउन्सिलिंग करायची म्हणून हे सांगतोय. हे तुम्हाला डिफरन्स मी थोड्या वेळात जाणून देईन. ओके दाखवून देईन यामध्ये. ओके. सर्वात पहिले आपण कॅप राऊंड 1 साठी या ठिकाणी काय केली मित्रांनो चॉईस फिलिंग केली. चॉईस फिलिंग जर केली आपण आणि त्या चॉईस फिलिंग म्हणजे जे टॉपचे 3 प्रेफरन्सेस आपण भरले आणि त्यापैकी जर आपल्याला एखादा जरी अलॉट झाला तर त्या केसमध्ये काय होणार ऑटो फ्रेज होणार. ऍडमिशन आपल्याला घ्यावंच लागणार कारण काय होणार ऑटो फ्रेज होणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता दुसरा बघा इल्स. ओके. जर आपल्याला आपण या ठिकाणी 100 कॉलेज भरले 100 कॉलेज मधले आपल्याला 7वा 8वा नंबरचा काय झाला अलॉटमेंट झालं तर मग त्या केसमध्ये काय करू शकता आपण फ्रेज करू शकतो किंवा बेटरमेंट करू शकतो. आता फ्रेज कसं करायचं बेटरमेंट कसं करायचं आणि कधी करायचं. आता सपोज आता लक्ष द्या या ठिकाणी सपोज आता काय झालंय तुम्ही 7 नंबरचं प्रिफरन्सेस दिलंय मला छत्रपती संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंगचं कॉलेज पाहिजे त्याला मी 7 नंबरचं प्राधान्यक्रम दिलंय. मला माझी इंजिनिअरिंग इथंच करायची होती पण याच्यापेक्षा जे टॉपचे कॉलेजेस होते मी वरती 6 ते कॉलेजेस ठेवले होते. पण मला आता काय करायचंय मला 7 नंबरचं आवडलंय मला मला आवडीचा कॉलेज आहे माझ्या घरापासून तो जवळ आहे. तर मग त्या केसमध्ये काय करायचंय मित्रांनो फ्रेज करून टाकायचंय. बरं 7 नंबरचं तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट झालं छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. पण आता सर आम्हाला काय करायचंय माहिती का आम्हाला तो कॉलेज नको आम्हाला सीओईपीच पाहिजे. मग या केसमध्ये काय करायचंय तुम्ही बेटरमेंट करायची. ओके. सिनारिओ कळाला ना तुम्हाला जर अलॉटमेंट झाली तर तुम्ही याला फ्रेज जर तुम्हाला आवडीचा कॉलेज जर भेटला असेल तर तुम्ही त्याला फ्रेज करून तुमची ऍडमिशनची प्रोसेस तुम्ही कॉलेजला जाऊन करू शकता. जर तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला काय करू शकता बेटरमेंट करू शकता. मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुमचा सपोर्ट दाखवा कारण सगळं तुमच्यासाठी चाललंय. ओके. त्यानंतर या ठिकाणी बघा आता विशेष म्हणजे आता बघा तुम्हाला हे सगळं सांगितलंय पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंड पर्यंत असंच चालणार. ओके. तिसऱ्या राऊंडला जर आपण आलो ओके थर्ड राऊंड ओके कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म फिलिंग त्या केसमध्ये काय होणार तर या बघा इफ सीट अलॉटेड इन टॉप 6 प्रिफरन्सेस तर मग काय होणार तुमचं या ठिकाणी ऑटो फ्रेज होणार. म्हणजे आता काय केलं आपण जे 6 या ठिकाणी जे तिसऱ्या राऊंडला परत चॉईस फिलिंग केली आणि या ठिकाणी जे 6 कॉलेज टाकले 6 पैकी जर 5 नंबरचा कॉलेज जर आपल्याला भेटला तर डायरेक्ट आउट ऑफ फ्रेज होणार. तुम्ही त्यामध्ये कुठलाच बदल करू शकत नाही त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. पण जर तुम्हाला 6 पैकी जर 7 नंबरचं परत अलॉटमेंट होतोय किंवा 8 नंबर म्हणा 9 नंबर म्हणा तुम्ही काय करू शकता मित्रांनो बेटरमेंट करू शकता. ओके. तर एवढंच काय होतं यामध्ये डिफरन्स होतं. आता इकडे काय माहिती का सेम आहे 2024चं. ओके. हे याच्यावर जायचंच नाही आपल्याला. आपल्याला ह्या वर्षीचं बघायचं ते बघू. नंतर डिफरन्स मी दोघांचा तुम्हाला सांगून देणार आहे. आता बघा इकडं त्यानंतर बघा 4th राउंडसाठी काय करू शकता तुम्ही परत या ठिकाणी तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकता. जर तुम्हाला 6 नंबरचं प्रिफरन्स जर अलॉट नाही झाला असेल 6 म्हणा किंवा 6 च्या वरचे किंवा मग 6 च्या जर खालचे जर तुम्हाला अलॉटमेंट झाले असेल तर तुम्ही काय करू शकता ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकता. ऑप्शन फॉर्म फिलिंग केल्यानंतर काय येणार मित्रांनो तुमची या ठिकाणी फायनल अलॉटमेंट येऊन जाणार. बरं हे 2025-26 साठी आता इकडे बघा 24 मध्ये काय होतं तिसऱ्या राऊंड नंतरच काय होतं ते तुमचे या ठिकाणी तुमचं जे आता बघा इफ सीट टॉप 6 प्रिफरन्सेस तर हे काय होणार ऑटो फ्रेज होणार. बेटरमेंट तुम्ही करू शकता जर तुम्हाला त्याच्या पुढे जर झालं तर याच्यानंतरच काय येत होती डायरेक्ट फायनल अलॉटमेंट येत होती. पण आता इथं काय झालंय इथं परत मध्ये एंट्री मारली आपल्या 4थ्या राऊंडनी. ओके. इथं डायरेक्ट कोणताच राऊंड 3च पर्यंतच राऊंड होत होते. ओके. आणि डायरेक्ट काय होत होता फायनल अलॉटमेंट येत होती. आता इथं काय भेटलाय तुम्हाला एक्स्ट्रा राऊंड भेटलाय. तर एवढंच तुम्ही लक्षात घ्यायचं का 2025-26 मध्ये जर आपण या ठिकाणी काउन्सिलिंग करत असेल तर तुम्ही 4 राऊंड या ठिकाणी खेळू शकता. ओके. त्यानंतर फायनल अलॉटमेंटचं तुम्हाला समजलंच आहे आता.
त्यानंतर बघा फायनल अलॉटमेंट झाली तर मग काय येणार, हे थोडे ॲरो आहे ना, हे मित्रांनो हे ॲरो विसरून जा. आता डायरेक्ट आपला जो ॲरो आहे हा डायरेक्ट इथं जाणार. थोडीशी पीपीटी मध्ये गडबड झालेली आहे. फायनल अलॉटमेंट झाली का मग या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस संपली. म्हणजे 99% जे स्टुडंट होते त्यांना सीट अलॉटमेंट झाली. पण राहिले जे 1% स्टुडंट असणार आहे त्यांचं काय होणार आहे, या ठिकाणी मेरिट लिस्ट येणार आहे. ओके, परत मेरिट लिस्ट येणार. ओके, यासाठी पुन्हा काय होणार, मेरिट लिस्ट म्हणजे कॅप राऊंड. तर यामध्ये काय होणार, तुमची जे व्हॅकंट सीट आहे बघा, ओके, जे काही तुमचे व्हॅकंट सीट असणार आहे, तुमचे जे काही व्हॅकंट सीट असणार आहे ते यामध्ये डिस्प्ले केले जाणार आहे, बरोबर. आणि ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठं कुठं आता ज्या सीट्स आहेत त्या खाली आहेत. ओके, आणि तुम्ही काय करू शकता, नंतर त्या कॉलेजला जाऊन इन्स्टिट्यूशनल लेवलला काय करू शकता, तुमचं ऍडमिशन देखील तुम्ही करू शकता. मग यानंतर काय असणार, तुम्हाला लगेच जिथं कुठं सीट खाली असतील तिथं काय करायचंय, तुमच्या सीट बघायचे आणि डायरेक्ट ऍडमिशनला जायचंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन, ओके, आता काय करायचंय तुम्हाला, ऍडमिशनसाठी जे लागणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन त्या कॉलेजला जायचं, तुमचं ऍडमिशन करायचं. एवढी काय असणार तुमची संपूर्ण प्रोसिजर असणार. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जर आपण या ठिकाणी जर डिफरन्सचा विचार केला तर यामध्ये काय झालेलं आहे, एक एक्स्ट्रा राऊंड तुम्हाला भेटलेला आहे जो की इकडे होत नव्हता. तर यामध्ये 3 कॅप राऊंड होत होते बघा, आणि इकडे आता तुमचे 4 राऊंड होणार आहे. ओके, एक राऊंड तुम्हाला काय मिळालेला आहे, यामध्ये एक्स्ट्रा मिळालेला आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्हॅकन्सी राऊंडचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर यामध्ये आपण काय करू शकत होतो, बेटरमेंट राऊंड आफ्टर कॅप राऊंड. ओके, तर या ठिकाणी जर बघितलं तर नो सेपरेट व्हॅकन्सी राऊंड, बेटरमेंट इनसाइड कॅप राऊंड. ओके, त्यानंतर बघा हे जे राऊंड असणार आहे बघा, हे मोर फ्लेक्सिबिलिटी फॉर द बेटरमेंट इन व्हॅकन्सी राऊंड. पण इथं काय झालंय आता, स्ट्रिकर ऑटो फ्रेज अँड बेटरमेंटचे रूल झाले. ओके, जसं की मी तुम्हाला सांगितलंय या 3च्या ऑर्डर मध्ये जर अलॉटमेंट झाली तर आपल्याला काय करावं लागणार आहे, कॉलेज घ्यावंच लागणार आहे. इथं जर 6 पैकी जर पहिले 6 प्राधान्यक्रम दिलेले असतील आपण, आणि त्यामध्ये जर कोणत्या जे प्राधान्यक्रम दिले 6 पैकी त्यामध्ये जर एकामध्ये जर अलॉटमेंट झाली तर आपल्याला काय करावं लागणार आहे, सीट घ्यावंच लागणार आहे. ओके, त्यानंतर बघा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड आफ्टर कॅप कम्प्लिशन, आणि इकडे बघा इन्स्टिट्यूशनल लेवल रिमेनिंग सीट आफ्टर ऑल फोर, चौथ्याच्या नंतर. म्हणजे इकडे काय होत्या, तिसऱ्याच्या नंतर होत होतं, आणि इकडे आता चौथ्या राऊंड नंतर काय होतं, तुमचे इन्स्टिट्यूशनल राऊंड होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बघा इम्पॉर्टंट आहे बघा 2026च्या विद्यार्थ्यांसाठी बघा, 4 कॅप राऊंड इनसाइड इन्स्टर्टेड ऑफ 3, म्हणजे 3च्या नंतर काय केलं यांनी, आता चौथा राऊंड तुमचा आणलाय. ओके, हे बघा या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन्क्रीज काउन्सिलिंग राऊंड फ्रॉम 3 to 4. ओके, त्यानंतर बघा ऑटो फ्रेज रूल्स त्यांनी खूप स्ट्रिक्ट केले या ठिकाणी. त्यानंतर बघा प्रिफरन्स ऑर्डर इज व्हेरी इम्पॉर्टंट असते बघा, द कॉलेज ब्रँच प्लेस हायर इन युअर ऑप्शन फॉर्म गेट्स प्रायोरिटी ड्युरिंग अलॉटमेंट. ओके, तर तुम्हाला जे असणार आहे बघा या ठिकाणी, तुमचं या ठिकाणी जे कॉलेजचे जे प्रिफरन्सेस असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे बघा तुम्हाला. ओके, तुमच्या चॉईस फिलिंगच्या दरम्यान जर तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये जर मिस्टेक करताय तर तुम्ही जेवढी मेहनत केलेली ती काय होऊ शकते, या ठिकाणी झिरो होऊ शकते. ओके, त्यानंतर बघा स्टेप बाय स्टेप एमएसटी सीईटी ऍडमिशन प्रोसेस. बघा सगळ्यात पहिले जर विद्यार्थ्यांना काय करून घ्यायचे, त्यांचं जे स्कोर कार्ड असेल त्यांना काय करून घ्यायचे, लगेच त्यांचा आता रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे त्यांनी ते डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन सुरू करायचे. ज्यावेळेस कॅप रजिस्ट्रेशन सुरू होईल तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवण्यात येईल. तर तुम्ही त्यासाठी काय करून घ्यायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते सगळे अपलोड करायचे बघा. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार ते सगळं सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. मेरिट लिस्ट तुमची पब्लिक झाली का त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते बघा. यामध्ये जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ग्रेव्हेन्सेस साठी अप्लाय करू शकता, त्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करू शकता, आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. त्यानंतर तुमचे काय होणार, फॉर्म या ठिकाणी सुरू होणार आहे. ओके, चला तर एवढंच काय होतं मित्रांनो, तुमची जी प्रोसेस असणार आहे 2026 साठी एकदम बेसिक पासून मी तुम्हाला सांगितलेली. यामध्ये पण काहीच नाही, पहिले 3 राऊंड होत होते, आता 4 राऊंड होतात बघा 2024 मध्ये, हे 25-26 साठी. ओके, तर हे तुम्ही बघून घ्यायचं. यामध्ये बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळालेली तुम्हाला, लिमिटेड होते 3 राऊंड, आता तुम्हाला 1 एक्स्ट्रा यामध्ये काय करून देण्यात आलेला आहे, ऍड करून देण्यात आलेलं आहे. म्हणजे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, व्हिडिओला लाईक करून द्यायचे, तुमच्या मित्रांना शेअर करून द्यायचे. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.